नमस्कार. रामकृष्ण हरी. आजचा अभंग बघा. गर्भाचे धारण तिने वागवला शीन, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वर न घालीच धोंडा. उपजला काळ कुळा लाविला विटाळ, तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. या अभंगामध्ये अभक्ताबद्दल सांगितलेलं आहे महाराजांनी. म्हणजे त्याच्या आईनं वायपाटच कष्ट घेतलं असं म्हणतात महाराज. गर्भाचे धारण तिने वागवला शीन. त्याचा जन्मच व्हायला नको होता. तो आईच्या पोटात चुकूनच गेला. त्याच्या आईनं उगूचच कष्ट घेतलं असं पहिला चरण आहे. व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वर न घालीच धोंडा. अशा अभक्त म्हणजे पुढे भविष्यात जो भक्ती करणार नाही, अभक्त राहील, अशा माणसाला जन्मताच मारायला पाहिजे होतं. कुऱ्हाडीचा दांडा म्हणजे तो सगळ्या आपल्या कुळाचा नाश करतो. उपजला काळ कुळा लाविला विटाळ. समाजामध्ये त्याचा काय उपयोग नसतो त्या माणसांचा. अभक्त. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. तो अभक्त माणूस तरी नरकात जातोच, पण त्याची आई पण जाते असं महाराज तिथं म्हणत आहेत. अभक्त भक्ती न करणाऱ्या लोकांवर, चुकीचं वागणाऱ्या लोकांवर महाराजांनी अशा प्रकारचा हा प्रहार केलेला आहे. तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.